या PYQ सिरीजमध्ये आज परत आपण एक क्वेश्चन सॉल्व करतो आहे, जिथे आपल्याला म्हटलं आहे की फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x² - 4x + 3. आता जर तुम्ही बघितलं इथे डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रॅटिक आहे आणि आपल्याकडे जो आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ कुठला डेरिव्हेटिव्ह n नंबरचा डेरिव्हेटिव्ह कशाचा कुठलाही 1/ax + b या फॉर्म्युल्याचा काय असतो -1n इंटू n फॅक्टोरियल सोबत असते एक्सचा जो कोएफिशियंट आहे ए तो एचा पॉवर n आणि डिनॉमिनेटरचा पॉवर परत 1नी वाढतो. ठीक आहे, हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ते n+1 1नी वाढला. ओके, n+1 झाला. आता या फॉर्म्युल्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय की हा फॉर्म्युला आपला फक्त तेव्हाच अप्लिकेबल आहे जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये लिनियर असेल. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, लिनियर फॅक्टरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर लिनियर फॅक्टरमध्ये कन्वर्ट करायला काय करणार आहे आपण, आधी याचं फॅक्टरायझेशन करू. तर आपल्याला गिवन आहे 1/x² - 4x + 3. याला जर तुम्ही फॅक्टराइजमध्ये कन्वर्ट केलं तुम्हाला मिळालं 1 हा झाला x - 3 आणि x - 1 हे दोन फॅक्टर. आता या दोन फॅक्टरला आपल्याला करायचं सेपरेट करायसाठी आपण काय यूज करणार, पार्शियल फ्रॅक्शन मेथड. त्या पार्शियल फ्रॅक्शन मेथडमध्ये काय असते, हे जे आपलं फॅक्टर आहे x - 3 आणि x - 1 त्याला आपण असं काय लिहिणार आहे की पहिला फॅक्टरचा कोएफिशियंट a राहणार x - 3 आणि दुसरा जो कोएफिशियंट आहे फॅक्टर त्याचा कोएफिशियंट राहणार सपोज b. आता आपलं काम आहे फक्त या a आणि b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी आपण काय करतो, काही नाही, सिम्पली या नंबरने जर मी ते क्रॉस मल्टिप्लाय केलं, कुठला नंबर, हा जो नंबर आहे डिनॉमिनेटर, या पूर्ण नंबरने जर मी वरती क्रॉस मल्टिप्लाय केलं या दोन्ही नंबरला, तर बघा काय होणार, इथे जो नंबर आहे a, त्या a सोबत हा x - 3 कॅन्सल होईल, फक्त काय राहणार x - 1 राहील. आणि b सोबत काय होणार, x - 1 कॅन्सल होईल, बाकी राहिला फक्त x - 3. आणि तेच तुम्ही कम्पेअर करा. लेफ्ट हँड साईडला किती आहे, लेफ्ट हँड साईडला तुमचं राहिलं फक्त व्हॅल्यू अवेलेबल 1. मग आता या इक्वेशनवरून कशी व्हॅल्यू काढायची, सिम्पली काय करायचं, एकदा या ब्रॅकेटला 0 करा, एकदा या ब्रॅकेटला 0 करा. आता 0 कसा होईल, एकदा एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा, सो पुट x = 1. आता x = जर आपण 1 पुट केलं तर बघा काय झालं, लेफ्ट हँड साईडला 1 आहे तसाच आहे. हा a सोबत 1 - 1 झालं कारण की एक्सची व्हॅल्यू 1 आहे, प्लस b सोबत काय झालं 1 - 3. बघा 1 - 1 0 होते, तर 0ला कशाने मल्टिप्लाय करा, आन्सर 0. तर लेफ्ट हँड साईडला 1, b सोबत किती आलं 1 - 3 होते -2b. सो इथून आपल्याला b ची व्हॅल्यू भेटली, b = -1/2. ठीक आहे, हे झाली आपली b ची व्हॅल्यू. सेम लॉजिकमध्ये आता आपण काय करणार आहे, एकदा एक्सची व्हॅल्यू इथे 0 पुट केला, आता हा 0 करायचा आहे, म्हणजे x किती पुट करायचं आहे, x = 3 पुट करून बघा. जर x = 3 पुट केलं तर तुमचं इक्वेशन काय झालं, 1 = लेफ्ट हँड साईडला a इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 3, सो 3 - 1 प्लस b इंटू 3 - 3 कारण की एक्सची व्हॅल्यू 3 आहे, 3 - 3 0, 0ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे 0च होईल. तुम्हाला मिळालं 1 = 3 मधून 1 गेला, सो 2 टाइम्स a. याहून तुम्हाला काय भेटलं आहे, a = 1/2. अशा प्रकारे आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू भेटली. ही व्हॅल्यू कुठे पुट करायची आहे, ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे या इक्वेशन म्हणजे या इक्वेशनमध्ये जर आपण ती व्हॅल्यू पुट केली 1/2 आणि -1/2, तर बघा आपलं इक्वेशन काय झालं, बेसिकली 1 काय होतं x² - 4x + 3 = a किती आहे 1/2. सोबत फॅक्टर कोणता आहे x - 3 मायनस बीचा फॅक्टर आहे 1/2 म्हणून मायनस लिहिला इथे 1/x - 1. हे झालं आपलं, हे काय झालं आपले दोन फॅक्टर कशाचे, या गिवन इक्वेशनचे, या इक्वेशनचे झाले आपले दोन फॅक्टर. ठीक आहे, त्याला मी सेपरेट लिहिलं आणि मला काय पाहिजे फक्त याचा nth डेरिव्हेटिव्ह, तर फॉर्म्युला मी सॉल्व करणार आहे. सो n नंबरचा डेरिव्हेटिव्ह कशाचा, हा 1/x² - 4x + 3चा काय होणार, याचा पण n डेरिव्हेटिव्ह, याचा पण n डेरिव्हेटिव्ह. 1/2 तर कॉन्स्टंट आहे, बाहेर लिहिला. सो n नंबरचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा 1/x - 3चा मायनस 1/2 परत बाहेर लिहिला कॉन्स्टंट असल्यामुळे. सो n नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा 1/x - 1चा. बघा
आता हे सॉल्व करणं खूप सोपं आहे, कारण की आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलं आहे की -1चा पॉवर होतो n, सोबत येते nचा फॅक्टोरियल, जो कोणी एक्सचा कोएफिशियंट असेल त्याचा पॉवर n, आणि जो डिनॉमिनेटरमध्ये आहे त्याचा पॉवर n+1 होतो. आता इथे तर सिम्पल आहे, एक्सचा कुठल्याही केसमध्ये कोएफिशियंट किती आहे 1 आहे, तर ते कम्पेअर करायची गरज नाही. इथे काय लिहिणार फक्त मी, हा 1/2 वरती किती आला -1चा पॉवर n, सोबत असेल n फॅक्टोरियल. एक्सचा कोएफिशियंट 1 आहे आणि 1चा कुठलाही पॉवर लिहा तो हमेशा काय राहणार आहे, 1च राहणार आहे, ते मी लिहिणार नाही इथे. आणि खाली बाकी जो आहे x-3 याचा पॉवर काय होणार n+1. सिमिलरली -1/2 बाहेर काढला, इथे पण काय झालं -1चा पॉवर n, सोबत आला n फॅक्टोरियल. इथे पण एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, त्याचा कुठलाही पॉवर घ्या, लिहायची गरज नाही. सो x-1चा पॉवर n+1. बघा यामधून काय कॉमन निघालं, इथेच आपण सॉल्व करूया. हे झालं तुमचं सोल्युशनमध्ये. इथं जर तुम्ही कॉमन काढलं तर 1/2 कॉमन निघाला, सोबत वरती कुठली कुठली व्हॅल्यू आहे, ठीक आहे. वरती बघा कुठली कुठली व्हॅल्यू आहे, मग तुला क्लिअर करून लिहितो बरोबर. वरती बघा कुठली व्हॅल्यू आहे, -1चा पॉवर n सगळीकडे आहे, -1चा पॉवर n आला, सोबत n फॅक्टोरियल आहे. ओके, n फॅक्टोरियल. इथे पण 1/2, इथे पण 1/2 आहे, सो 2 कॉमन निघाला. आणि इथे फक्त बाकी राहिलं 1/x-3चा पॉवर n+1, मायनसचा मायनस तसाच, इथे पण 1/x-1चा पॉवर n+1. अशा प्रकारे हे आपलं काय आहे सोल्युशन.